चिऊ चिऊ हे चिऊ चल आल्यावर खेळ ये दीदी सोबत गाडी येते या काय करते तू चाललो बघ आम्ही खेळले आल्यावर खेळ या दीदी सोबत आता इथंच राहायचं या चल गार्गी कशाला खेळते तुम्ही या गुड मॉर्निंग चला तर मग आज आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला तर कोल्हापूरला कशाला चाललोय वाटत असेल तुम्हाला तर माझ्या मावशीच्या मुलाच्या बाळाचं बारसं आहे कोल्हापूरला तर तिकडे चाललोय कारण सगळे भेटतील आता लग्नानंतर लग्न मामांच्या मुलाचं लग्न होतं तर तुम्हाला व्हिडिओ दाखवले होते तर तिथे सगळे भेटलेली तर या निमित्ताने परत एकदा भेटता येईल सगळ्यांना म्हणून चाललो आहे आता कुठल्या मार्गे चाललो आहे असं प्रश्न पडला असेल तर गडिंग्लज मार्गे नाही चाललो आहे ह्या वेळेला तर बेळगाव मार्गे पण नाही चाललो आहे तिन्हीकडून आम्हाला जाता येतं तर आपण दड्डी मार्गे चाललो आहे आता हा पाटणेपाटा आहे माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही नेहमी बघता तर पाटणेपाट्यावरून थोडंसं पुढे गेलं ना की मानगाव फाटा लागतो चला आता दाखवते आपल्या भागातले असतील तर लोक त्यांना काही सांगायची गरज नाही आहे पण आपले चंदगड व्यतिरिक्त अजून इतर भागातलेही फॅमिली फ्रेंड्स आता झालेले आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगते की पाटणेपाट्यावरून आला ना की पुढचाच जो लेफ्ट म्हणजे बेळगावच्या दिशेनं तुम्ही असाल तर पुढचाच लेफ्ट तिथून आतमध्ये जायचं तर हा बसरगे या गावातून म्हणजे बसरगेला जायचा जो रोड आहे तर त्या रोडवरून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे तर तो सरळ शिवणगे किंवा कोवाड मानगाव ही अशी गावं छोटी छोटी गावं करत आपण पुढे जातो तर या रोडवरून का जायचा निर्णय घेतला कारण आता इकडच्या साईडून गेलं ना गडिंग्लज मार्गे तर इकडे रस्त्याची कामं पण सुरू आहेत आणि बेळगाव मार्गे गेलं तर जाऊ शकतो आपण आपल्याकडे तो पण ऑप्शन आहे आणि दड्डी मार्गे पण जाऊ शकतो पण आपण इकडून शॉर्टकट पण पडतो वेळ पण वाचतो आणि रिकामे रोड असतात जास्त ट्रॅफिक नसतं गावांमधून आतमधून गेल्यानंतर पण थोडंसं सावकाश जा कधीही गेलात तर कारण छोटी छोटी गावं आहेत मध्ये त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवावी कारण वळणं आहेत अंदाज असतो आपल्याला हायवेचा अंदाज असतो पण गावामध्ये वेडीवाकडी वळणं असतात आपलं काय नेहमीचा रोड नसतो त्यामुळे सावकाश जा कधी पण आला तर आता इकडून आपण कुठून जाणार आहे हे मी तुम्हाला सांगते सकाळी चिऊ बघा खूप फ्रेश आहे घरात खूप रडली ती कारण तिला करमतच नाही आहे आणि आत्ता फ्रेश झाली आहे ती बाहेर जायचं तर इथे आपण स्टॉप घेतलेला आहे थोडासा कारण चिऊला खाली उतरायचं होतं काहीही करून गाडी तर आपण शिवणगामधून बाहेर पडल्यानंतर कामेवाडी चिंचणे ही गावं लागतात आपल्याला तर ती गावं करत आपण पुढे येतो आणि आता इथे मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते की ही जी नदी दिसते तर ही एक नदी नाही आहे तर इथे दोन नद्यांचा संगम झालेला आहे तर इथे ताम्रपर्णी जी की आमची नदी आहे ती आणि घटप्रभा नदी अशा दोन नद्यांचा संगम झालेला आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे मी तुम्हाला दाखवते तुम्हाला दिसत असेल तर खूप छान आहे पण हा जो रोड आहे जायचा सिंगल रोड आहे एका वेळेला एकच गाडी पास होऊ शकते आणि साईडून सावकाश जात असेल तर टू व्हीलर पास होऊ शकते त्यामुळे खूप सावकाश जा त्यानंतर डायरेक्ट आपण हायवेला मिळतो खूप चांगला रोड आहे म्हणजे जास्त गर्दी पण नसते आणि लगेचच आपण हायवेला लागतो आणि हायवे पण आता जो निप्पाणी हायवे आहे तर तो पण इतका सुंदर झालेला आहे की कधी जाऊन पोचतो आपल्याला समजत नाही पण गाड्या सावकाश चालवा कारण रोड चालू आहे आपला जो मेन जो आपण गावाकडून येताना चंदगडवरून येताना कोल्हापूरला तर तिथे जिथे थांबत होतो गोवावेसला तर तिथे काम चालू आहे रस्त्याचं आणि खूप ट्रॅफिक असतं तिथे ऑलरेडीच तिथे गर्दी असते कारण तो जो डोंगर होता तर तो सगळा फोडलेला आहे त्यामुळे खूप गर्दी असते त्यामुळे सावकाश या बरोबर ना 10:42 झाली आणि आपण आता पोहोचलेलो निप्पाणी म्हणजे माझ्या मामांचं गाव इथून 9 किलोमीटर आहे जे आपण लग्नाला आलो होतो ना याच्या आधीचा जो लास्ट व्हिडिओ आहे लग्नाचा मामांच्या मुलाचा तर इकडेच आलेलो आपण मामांच्या मुलांच्या लग्नासाठी तर आता इथे थांबण्याचं कारण म्हणजे टी ब्रेक पण झालाय मध्ये आम्ही कुठेच थांबलो नाही डायरेक्टच इकडे आलेलो आणि इथे मावशी काका येणार आहेत माझे
तर मावशी काका आहे, ते सगळे आता चहा प्यायला गेलेत. त्यांना घेऊन मग आता आपण सगळे कोल्हापूरला चाललोय. तिथे आता आपली सगळी फॅमिली मेंबर्स भेटतील. लग्नात जे जे भेटले होते ना ते सगळे भेटणार आहेत. बघूया आता कोण कोण आले. काहीच मी आयडिया नाही आहे, कुणालाच कॉल वगैरे काही केला नव्हता. बघू आता कसं काय प्लॅनिंग इथून पुढचं माहिती नाही. एक लग्न पण आहे पाहुण्यांचं, तर तिकडे जायचं म्हणतायत, काय माहिती नाही. जर तिकडे नाही गेलो तर मग कोल्हापूर सिटीमध्ये जाणार आहे. जसा प्लॅन होईल तसा मी तुम्हाला दाखवत जाईल. आणि इथे आता आवाज येतोय म्हणजे इथे ना बाजूलाच रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तो आवाज येतोय. तुम्हाला आता माझा आवाज कुठेपर्यंत पोहोचते की ब्रेक होते काय माहिती नाही मला, पण थोडंसं समजून घ्या कारण खूप आवाज चालू आहे इथे. आणि चिऊ बघा, चिऊ झोपलीये, चिऊ झोपलीये तर बरं झालं, नाहीतर मग ती त्रास देते गाडीमध्ये. जाईपर्यंत आता पोचेपर्यंत आम्ही उठून जाईल ती. चला मग भेटूया डायरेक्ट हॉलमध्येच, आता भेटूयात. फायनली आम्ही हॉलमध्ये पोचलो. आम्हाला थोडासा लेट झाला कारण आम्हाला भरपूर लांबून पण यायचं होतं आणि त्याच्यामध्ये हॉल पण खूप आतमध्ये होता, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा लेट झाला पोचायला. नाहीतर तुम्हाला पाळणा वगैरे मला दाखवता आला असता, पण बाकीचा कार्यक्रम आम्हाला बघता आला. आणि जेवायला बघा, कोल्हापूर म्हटल्यावरती ऑब्वियसली कोल्हापूरमध्ये काय जेवणात असेल असं तुम्हाला वाटतं. चपाती आहे, मस्तपैकी झणझणीत मटण आहे, पांढरा तांबडा रस्सा आहे, चिकन आहे आणि राईस आहे. एक नंबर आहे जेवण. तर ते जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर बराच वेळ तिथे बसलो, सगळ्यांसोबत गप्पा वगैरे मारल्या आणि परतीच्या प्रवासाला निघालो. त्यानंतर आता आम्ही ज्या रूटने आलेलो त्याच रूटने परत गावी यायचं होतं आम्हाला. तर हे आहे कोगनोळी. तर कोगनोळी रस्त्यातच लागतं कोल्हापूर हायवेने निपाणीकडे यायच्या दिशेने. तर हे मम्मीच्या मामांचं गाव आहे आणि हे जे मंदिर दाखवते अंबाबाईचं, तर मम्मीच्या मामाच्या गावचं मंदिर आहे. आणि ही मराठी शाळा त्यांची, मम्मीची मराठी शाळा म्हणजे 10वीपर्यंतची शाळा, इथे वर्ग भरायचे त्यांचे. तर त्यांच्या ह्या दोघींच्या आठवणी, ही माझी मावशी काका. तर मम्मी आणि मावशी मामाच्या गावी शिकायला होत्या, तर त्यांना ते बघून खूप सगळं आठवलं. मम्मीला तर आमच्या सगळं फिरून बघायचं होतं की आमचे वर्ग कसे होते, म्हणून मम्मी मला ते सगळं दाखवत होती की हा बघ माझा हा वर्ग, हा 5वीचा, हा 6वीचा, हा 10वीचा, असं करून मम्मीने मला सगळी शाळा फिरून दाखवली. मम्मीच्या आमच्या म्हणजे कधीही गावाकडची आठवण आली ना तर जुन्या आठवणी सांगत असते. तर ते मला बघायचं होतं त्यांचं गाव. पण आता इथे कोणीच राहिलं नाही आहे कारण मम्मीच्या मामा जे होते तर त्यांना मुलं वगैरे काहीच नव्हती, त्याच्यामुळे इथे आता कोणीच नाही आहे सध्या. तर जे काही आहे ते मम्मीच्या मामाच्या गावी आहे, म्हणजे माझ्या मामाच्या गावी आहे. मम्मी आणि मावशी माझी इथेच शिकलेत मामाच्या गावात. तर मावशी काकांना आम्ही निप्पाणीत सोडलं आणि तिथून पुढे आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. त्याच्यानंतर थोडंसं आता म्हटलं चहाचा ब्रेक घ्यावा, म्हणून चहासाठी थांबलो. आणि गुळाचा चहा मस्तपैकी आम्हाला मिळाला कारण वातावरण असं पावसाचं झालं होतं ना की चहाची तलप आली होती. छानपैकी चहा मिळाला. या सगळ्यांनी चहा प्यायला आता घरी निघालोय. हातरगीला थांबलोय आम्ही, बेळगाव हायवेने चाललोय. चहा प्यायला थांबलेलो आहोत. गुळाचा चहा मस्तपैकी कर्नाटकातला. तर बघू शकताय कर्नाटकात इथे काय लिहिलंय, गुळाचा चहा लिहिलाय वाटतं. मला तर काय कन्नड येत नाही, आमच्या मम्मीला येतं. मम्मीला आमचा सब्जेक्ट होता कन्नड, त्यामुळे ना कन्नड येतं तिला, वाचता लिहिता वाचता येतं, आम्हाला कोणालाच नाही येत. तर मस्तपैकी चहा आहे गुळाचा, चांगली टेस्ट आहे. या चहा प्यायला सगळ्यांनी. वातावरण दाखवते, चिऊ झोपली आहे. बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला कसं आहे. हे बघा बाहेरचं वातावरण. बहुतेक असं वाटतं की पाऊस येईल संध्याकाळी. गरम पण इतकं झालं ना आज की खूपच गरम झालं. असं वाटतंय ना संध्याकाळवरून पाऊस येणार आहे. आता थोडासा गारवा सुटलाय, म्हणजे वारं सुटलंय, म्हणजे खूप गरम झालं. मस्त कार्यक्रम झाला. मावशी वगैरे सगळ्या भेटल्या लग्नानंतर. आता 8-10 दिवसापूर्वी लग्नात भेटलेलो, त्याच्यानंतर आता भेटल्या त्यानिमित्ताने म्हणून आलेलो. छान कार्यक्रम पण झाला, जेवण वगैरे केलं. एका लग्नात पण गेलो आणि तिथून मग थेट आता घरी चाललोय. आणि वाजलेत आता 4. बघू आता 5:30 पर्यंत पोहोचू आपण घरी. आणि चिऊ मस्तपैकी झोपली, इतकी कंटाळली ना ती खेळून की झोपून गेली आता. चला मग आता परतीच्या प्रवासाला आपण निघालोय आणि बघू आता रस्त्यात जर कुठे अजून थांबलो तर मग तुम्हाला दाखवेलच. मग आपण सकाळी दड्डी मार्गे आलेलो, आता कुठल्या रोडने जातोय ते मी दाखवते तुम्हाला रस्त्यात. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
थोडंसं हातर्गीच्या पुढे आलं की दड्डीमध्ये जाणारा मार्ग लागतो. तर तिथून आतमध्ये एक 1 किलोमीटरच्या अंतरावरून आपल्याला राईट मारायचं आहे. मग तिथून थेट आपण दड्डीमार्गे चंदगडला जाऊ शकतो. तर सकाळी जो मी तुम्हाला संगम दाखवला होता 2 नद्यांचा, ताम्रपर्णी आणि घटप्रभा, तर हीच नदी मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. आणि किती सुंदर नजारा आहे बघा, खूप छान आहे. पण ते बघा आता समोरून काहीतरी येते गाडी वाहन, तर इथे ना कंपल्सरी त्या गाडीला इथे थांबावंच लागतं, कारण सिंगल रोड आहे. मी जसं तुम्हाला मागे सांगितलं, म्हणजे जाताना सांगितलं की सिंगल रोड आहे आणि जाताच येत नाही. त्यामुळे गाडी खूप सावकाश चालवा या जर रोडने आलात तर. चला मग आता पाटणे फाट्यावर पोचलो आहे आपण, आणि पाटणे फाट्यावरती भाज्या घ्यायसाठी थांबलेलो. भाज्या घेतल्या, खूप छान भाज्या मिळतात आमच्या इकडे. तर एक तर आम्हाला ऑप्शन आहे पाटणे फाटा, नागनवाडी, बेळगाव, हलकर. हा खेळताय पडशील, असला गेम खेळताय त्याच्या काल बघा चिऊ किती रडत होती आणि आज बघा किती फरक पडलाय. आज रात्री दिदी वगैरे आले, त्याच्यामुळे आज ना तिचं काही टेन्शन नाही. नाहीतर आल्यापासून 2 दिवस एवढी रडत होती, तिला करमतच नव्हतं. है ना चिऊ? आता तुझी फ्रेंड आली ना खेळायला, तिने फ्रेंड आली. तर काल तिकडून कोल्हापूरवरून यायला आपल्याला 6 वाजले. तिथून मग थोडासा भाजीपाला वगैरे पाट्यापाट्यावरनं घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर दिदी वगैरे आली, त्यामुळे रात्री काही व्हिडिओ बनवता आला नाही पोरांच्या गोंधळामध्ये, आणि खूप कंटाळून पण आलेलो, त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवता आला नाही. तर सगळा ऑल व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. चिऊ बाय कर. चिऊ काय दाखवते बघा. चिऊ आता खुश आहे, चिऊच आता टेन्शन नाही. आता बघूया, जसं कुठे काही जायचं प्लॅन झाला तर तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये बघता येईल. तोपर्यंत सध्यासाठी बाय बाय बाय. व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय. हा म्हणा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय 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 कर बाळा, बाय.